मी तुम्हाला ना काहीतरी दाखवते. ही आमची छोटूशी बाग म्हणता येईल. ठीक आहे, आम्ही इथे ऑर्किडची झाडं लावलेत. हे बघा, हे पण ऑर्किडचंच आहे. ही 2 पण ऑर्किडची आहेत. हे डेंड्रोबियम ऑर्किड आहेत. हे मी मागच्या वर्षी आणलं होतं आणि मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत ह्याला 3-4 वेळा फ्लावरिंग झाले. साधारणतः हे फुलं आहेत हे 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी येतात, पण ह्याला आलेत. आणि ही फुलं आल्याच्या नंतरनी आहे ना बरेच दिवस राहतात. 4 ते 5 आठवड्यापर्यंत ह्याची फुलं तशीच राहतात, कोमेजत नाही. एकदम मस्त ताजी टवटवीत राहतात. हे साधारणतः गुलाबी आणि पिंक शेडमधलं ऑर्किड आहे. ठीक आहे, आणि ह्याला आहे ना जास्त मेंटेनन्सची पण गरज लागत नाही. डेकोरेशनसाठी किंवा अजून गोष्टी सजवण्यासाठी किंवा केसामध्ये पण हे ऑर्किड लावतात. आणि लो मेंटेनन्सवालं झाड आहे. याला एकदम कमी शेडमध्ये ठेवा, सकाळी फक्त ऊन द्या. माती पण सुकल्याच्या नंतरनीच फक्त ह्याला पाणी द्यायचं आहे. आणि ज्यांना खरंच घर सजावटीची आवड आहे ते आपल्या घरामध्ये हे ठेवू शकतात. आणि मी बघितलं आहे की ह्याची पानं वगैरे पण कट करून टाकतात, फक्त जिथे फ्लावरिंग होणार आहे तिथेच ठेवतात. पण आम्हाला झाडांची पानांची खूप आवड आहे म्हणून आम्ही हे ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि आता बघू, साधारणतः 2 ते 6 आठवड्यापर्यंत ह्याची फुलं जी आहेत ते उमलतील, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन.